हॅलो गाईज, कसे आहात सगळे? तर आज बनवले आहेत आंबोळे आणि खोबऱ्याची चटणी. कोकणात ह्याला म्हणतात आंबोळे, तर काही ठिकाणी ह्याला म्हणतात डोसे. तर कसे बनवायचे चला पाहूया. तर त्यासाठी घेतले तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ आणि मेथी. तर हे 4-5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. मग स्वच्छ धुवून ते गळत ठेवले. त्यावर घातले भिजवलेले पोहे. सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया. आता मिश्रण एका डब्यामध्ये काढून घेऊया. तर डब्बा थोडा मी मोठा घेतला आहे, म्हणजे फर्मेंट झालेलं पीठ पण व्यवस्थित येईल आणि पीठ वाहणार नाही. अशा प्रकारे सगळं पीठ लावून घेऊया. चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वरून घालूया तेल आणि डब्याला झाकण लावून ठेवून देऊया. तुम्ही पाहू शकता सकाळी पीठ मस्त फर्मेंट झालं आहे, मस्त असं वर आलं आहे. तर इथे भिडं तापत ठेवलं आहे. भिडं मस्त तापलं की त्यात तेल घालूया आणि एक आंबोळीचं पीठ घालून घेऊया आणि मस्तपैकी आंबोळे करूया. तुम्ही पाहू शकता आंबोळ्यांना किती मस्तपैकी जाळी आली आहे. आंबोळे पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने खरपूसपणे आंबोळे भाजून घेऊया. तर अशा प्रकारे सगळे आंबोळे बनवून घेऊया. तर तुम्हाला कशी वाटली आंबोळ्यांची रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.